सोफ्याला पडलेली भोकं, रंगरंगोटी अभावी भिंतीचे पोपडे, ही दृश्य आहेत सांस्कृतिक नगरी अशी ओळख असलेल्या डोंबिवलीतल्या सावित्रीबाई फुले कला मंदिरातली। अभिनेता सुमित राघवन एका कार्यक्रमासाठी पत्नी चिन्मयीसह शनिवारी सावित्रीबाई फुले रंगमंदिरात आले होते। विश्रांतीसाठी ते इथल्या याच VIP कक्षात आले। मात्र या कक्षाची दुरावस्था पाहून त्यांनी संताप व्यक्त केला। इतकंच नाही तर या दुरावस्थेची व्हिडिओ क्लिप काढून सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाचे त्यांनी वाभाडे काढले। डोंबिवलीचं सावित्रीबाई फुले नाट्यगृह VIP रूम आहे ही। भोग पडले। ही आहे VIP रूम आणि इथे चिन्मयी आणि मी आम्ही दोघे एका कार्यक्रमासाठी आलेलो आहोत। वा 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 वा, सुंदर VIP रूम। सावित्रीबाई फुले नाट्यगृहात रंगकर्मींना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत काही महिन्यांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर यांनी आढावा बैठक घेतली। यात कल्याण आणि डोंबिवलीतल्या नाट्यगृहातील गैरसोयींचा आढावा घेण्यात आला। मात्र सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील समस्या जैसे थेच आहेत। जी VIP रूम आहे आमच्या सावित्रीबाई फुलेची, तर तिथला जो फ्लश आहे तर तो किती दिवस झाले नादुरुस्त आहे। त्यानंतर तिथं बसण्याची जी जागा आहे म्हणजे ते जे सोफा आहेत तर ते तर आम्ही अगदी प्रामुख्याने त्याला प्रायोरिटी द्या आणि ते सोफे बदला म्हणून सांगितलेलं होतं। कारण मनुष्य तिथे बसला ना तर तो थेट असा खाली आतच जातो, म्हणजे अजिबात कम्फर्टेबल ते सोफे नाहीयेत। जिथे रंगभूषा कक्ष आहे स्त्रियांचा, तिथे भयंकर टॉयलेटचा वास येतो, दुर्गंधी येते आणि गेले 2 महिन्यापासून ही येते। तर कृपया आता इथे साहित्य संमेलन होऊ घातले तर त्या पार्श्वभूमीवर ह्याची नोंद घ्यावी की जेणेकरून सगळीकडे स्वच्छता साफसफाई होईल। खरोखर ही वास्तू चांगली उभी आहे, पण त्याचे नीट महापालिका राखत नाही, हे आपलं नागरिकांचं दुर्दैव आहे। वास्तविक पाहता महानगरपालिका एवढा खर्च करते पण तो जातो कुठे, हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। सुमित राघवन यांच्या व्हायरल क्लिप नंतर कल्याण डोंबिवली पालिकेची लक्तरं वेशीवर टांगली गेली आहेत। सावित्रीबाई फुले कला मंदिरातील या दुरावस्थेबाबत महापौर देवळेकर यांनी रंगकर्मींची जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे। नाट्यगृहात पण व्हिजिट दिली। लवकरात लवकर याचा प्रस्ताव, त्याची दुरुस्ती हे प्रशासन करेल। प्रशासनाला तसे आदेश मी परवाच दिलेले आहेत। सुमित राघवन आणि अन्य मंडळींना जो काही त्रास झाला त्याच्याबद्दल आम्ही या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो, पण तो लवकरच त्याचं रूप बदलेल। फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या साहित्य संमेलनाचे बहुतांश कार्यक्रम सावित्रीबाई फुले नाट्यगृहात होणार आहेत। त्यामुळे तिथे येणाऱ्या साहित्यिक आणि साहित्य रसिकांनाही याच त्रासाला सामोरं जावं लागणार का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। डोंबिवलीहून विशाल वैद्यसह प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।